करायचं नाही. मी या विषयाचा मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून सांगतो. मी सुरतला तिथल्या विधानसभेच्या प्रचारासाठी गेलो होतो. सुरत शहरातल्या उमेदवार कोण आहेत? संगीता पाटील, मराठी, जळगावची. तिच्या भाषणाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्रजी आले होते. त्यांनी गुजरातमध्ये, सुरतमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र बोलले. त्याच्यानंतर जय गुजरात बोलले. मी त्या ठिकाणी जय हिंद सभांमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या जळगाव, खानदेशातल्या लोकांना जात होतो. त्यावेळेला त्यांना जय महाराष्ट्र बोलत होतो. बरं, त्यावेळेला विषय कुठे आला नाही की तुम्ही गुजरातमध्ये जाऊन जय महाराष्ट्र काय बोलता. मला वाटतं सोयीचं राजकारण या ठिकाणी करताना आपल्याला दिसतंय. मी आपली पट्टी बघतोय. महाराष्ट्रात मराठी वाद, महाराष्ट्रात मराठी अस्मिताचं विभाजन. मला वाटतं अशा प्रकारचा महाराष्ट्रात मराठी वादच नाहीये. वाद एखाद्या माणसाशी जर का तो केडियासारखा माणूस त्या ठिकाणी आपण बॅनर लाईन. दरेकरजी, तुम्ही म्हणताय तसा वाद जर का नसेल आणि अपेक्षा करूया तसा नाहीये, पण मग केडियासारखा माणूस ज्यावेळी इतकं प्रक्षोभक वाक्य टाकतो डायरेक्ट की मी नाही शिकणार, मराठी मी शिकणार नाही, त्यावेळी जर का कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती होत असेल तर आज केडियावरती सरकारची काय भूमिका आहे? त्याच्यावर कारवाई होणार का? अशांतता पसरवल्या प्रकरणी अनेकांवरती कारवाया होतात आपण बघतो. तर इकडे हा माणूस अशा सरळ स्पष्टपणे मुंबईत राहून तो माणूस म्हणतोय की 3 दशकं राहून मी करणार नाही. का तर राज ठाकरे जर का मराठीचा मुद्दा घेत असेल तर. आता 3 दशकांपासून राज ठाकरे राजकारणात इतके प्रभावी 3 दशकांपूर्वी नव्हते. हा माणूस 3 दशकांपासून मुंबईत आहे. असं जेव्हा होतं तेव्हा मराठी माणसाला ते जर का बोचरं वाटत असेल तर त्यावेळी काहीतरी भूमिका तर घ्यावी लागेल दरेकरजी. नाही, मराठी माणसाला बोचते ते टोचायलाच पाहिजे. ज्याला या महाराष्ट्रावर, मराठी भाषेवर, मुंबईवर प्रेम आहे ते आम्हालाही टोचतंय. आलं का लक्षात? परंतु म्हणून त्या ठिकाणी त्यांना मारायचा अधिकार कोणी दिलेला नाही. आणि कायदा सुव्यवस्थेचा बोलाल तर मुख्यमंत्र्यांनी, आमच्या मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपल्याला लोकशाहीमध्ये आपली भूमिका मांडण्याची आहे. आता तुम्हाला जर तामिळनाडूत गेलात, केरळात गेलात तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांचीच भाषा तिथे बोलावी, त्याच्यासाठी अशीच गोष्ट केली तर आपली काय भूमिका असेल? ते करतात. मला वाटतं ज्या राज्यात जातो त्या राज्यातल्या भाषेचा नाही, ऐका ना, मला तुम्हाला घाई खूप झालेली दिसते. बोला, तुमचा विषय पटवून देण्याची. माझं पूर्ण तर होऊ द्या. बोला. आणि मग तुम्ही बोला, पुन्हा मी बोलेन, काही प्रॉब्लेम नाहीये. बोला.